हां, माझं नाव पांडुरंग चंद्रकांत ढवळे. मी कोथरूड भागामध्ये राहतो. आचार्य फाउंडेशनमध्ये येण्यापूर्वी माझी शुगर म्हणजे पी ज्याला म्हणतो आपण, जेवणानंतरची 2 तासानंतरची ती 160 होती. आज मी ह्या ठिकाणी येतो हे त्यावेळेला मी 160 असताना फक्त 8 गोळ्या घेत होतो आणि आजच्या मितीला मी 2 गोळ्या घेऊन माझी शुगर ही 95 आलेली आहे, म्हणजे 95 आलेली आहे. तसंच माझी HbA1c जी 3 महिन्यानंतर आपण जी घेतो, 3 महिन्यानंतरचं जे ॲव्हरेज आहे ती सुरुवातीला म्हणजे 1 मार्च 2013ला ती 8.9 होते. ती आजच्या मितीला म्हणजे ज्यावेळेला मी शुगर चेक केली HbA1c त्यावेळेला ती 6.3 भरलेली आहे. म्हणजे इतका फरक पडलेला आहे. आणि शिवाय बाकीचं कंट्रोल पण चांगलं केलेलं आहे. फक्त या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी पाळतो. म्हणजे औषधाबरोबर सकाळी प्राणायाम, त्याच्यानंतर पोहणं, त्याच्यानंतर दुपारी थोडा एक्झरसाईज, संध्याकाळी योगासनं, ह्या सगळ्या गोष्टी नित्यनेमाने पाळतो. शिवाय जेवणामध्ये जास्त न जेवता ठराविक प्रमाणामध्ये क्वांटिटी घेतो, म्हणजे विभागून जेवण घेतो. त्यामुळं तो एक फरक पडलेला आहे. त्याच्यामुळं PP म्हणजे जेवणानंतरची शुगर आणि शिवाय सकाळी उठल्यानंतर आपण जी फास्टिंग शुगर घेतो उपवासीपोटी, ती पण चांगली झालेली आहे. त्यामुळं या आचार्य फाउंडेशनमुळं आणि मार्गदर्शन चांगलं मिळतं आहे या ठिकाणी. आणि चांगले डॉक्टर आहेत, मित्रत्वाच्या नात्याने सगळे लोक असतात इथं, वातावरणही चांगलं आहे. आणि एकूणच तुमचं सगळं हेल्थच्या दृष्टीने डायबिटीज कंट्रोल झाल्यामुळं बरेचसे प्रॉब्लेम जाऊ शकतात. डोळ्याचे प्रॉब्लेमही जाऊ शकतात. मला हार्ट डिसीज पण पूर्वी होता. माझ्या हार्टची अँजिओप्लास्टी पण झालेली होती, ब्लॉकेजेस पण होते. पण आता त्यावेळेला मला स्ट्रेस टेस्टसुद्धा देताना फार म्हणजे 3-3.5 मिनटापेक्षा मी जास्त स्ट्रेस टेस्ट देऊ शकलो नाही. पण आत्ता मी कार्डिओलॉजिस्टकडनं स्ट्रेस टेस्ट केली, त्यावेळेला ते 9 मिनटापर्यंत मी सहजपणे करू शकलो. त्याच्यामुळं तो एक हार्टला पण त्याचा उपयोग झाला. आणि शुगर लेवल कमी झाल्यामुळं बाकीचे हेल्थलाही प्रॉब्लेम जे होते, इतर काय किरकोळ प्रॉब्लेम होते, ते पण बरेच कमी व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं एक आचार्य फाउंडेशनमुळं बराचसा फायदा झाला. चांगलं मार्गदर्शन मिळालं. डॉक्टरही चांगले मित्रत्वाच्या नात्याने सगळ्या पेशंटचे वागतात. ह्या गोष्टी सर्व महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी